गुड इव्हनिंग फ्रेंड्स, पुन्हा सर्वांचे श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आपण कालपासून इंग्लिश स्पेलिंग कशी तयार करायची, स्पेलिंगचे रूल काय असतात त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणं सुरू केलेलं आहे। की कितीही सोपी स्पेलिंग असली किंवा कितीही कठीण स्पेलिंग असली तर स्पेलिंग आपल्याला तयार करता यायला पाहिजे। स्पेलिंग तयार करण्यासाठीचे रूल्स अँड रेग्युलेशन आपल्याला माहिती असायला पाहिजे। त्या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। तर पुन्हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन सुंदर अतिशय मार्मिक असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। लक्ष द्या, आता मी फळ्यावर लिहित आहे TION, त्याच्यानंतर SION, त्याच्यानंतर CIAN। लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो, की बरेचसे विद्यार्थी याचा उच्चार किंवा याचा वाचन टिऑन करतात, टिऑन, पण हा टिऑन नाही, हा शन आहे। लक्षात घ्या काय आहे, शन। शन शब्द आहे हा, किंवा शन सफिक्स हा प्रत्यय आहे। त्याच्यानंतर हा जो शब्द आहे याला बरेच जण सियॉन किंवा सियन असं वाचू शकतात, हा देखील शन आहे। लक्षात घ्या, आणि याचा दुसरा उच्चार झन होतो। लक्षात घ्या, मग शन केव्हा होतो आणि जन केव्हा होतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता बरेच जण याचं वाचन असं करू शकतात सियन किंवा सियान, हा देखील शन आहे। लक्षात घ्या। मग जे विद्यार्थी किंवा पालक इंग्रजीचे चांगले जाणकार आहेत यांच्या मदतीने स्पेलिंग बनवताना त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। पण ज्यांना इंग्रजी माहित नाही, इंग्रजीचे बेसिक माहिती नाही, इंग्रजीचे ॲडव्हान्स माहिती नाही, त्यांच्याकडून 100% चुका झाल्याशिवाय राहणार नाही। समजा मला मॅजिशियनची स्पेलिंग लिहायची, मॅजिशन, राईट, पुन्हा मॅजिशन, राईट, पुन्हा मॅजिशन। तर आपल्याला जर ऑप्शन मध्ये अशा 3 स्पेलिंग दिल्या तर नेमकं या 3 स्पेलिंगांपैकी कोणती स्पेलिंग बरोबर आहे? हे देखील मॅजिशियन आहे, हे देखील मॅजिशियन आहे, आणि हे देखील मॅजिशियन आहे, पण स्पेलिंग कोणती बरोबर आहे? मग स्पेलिंग ही बरोबर आहे का ती स्पेलिंग बरोबर आहे हे आपण केव्हा सांगू शकतो? जेव्हा या संदर्भात आपल्याला स्पेलिंग रूल्स माहिती असतील। समजा मी अजून एक शब्द लिहिला, ग्रॅज्युएशन, राईट, या तिघांपैकी कोणती स्पेलिंग बरोबर आहे? या मॅजिशियन मध्ये ही स्पेलिंग बरोबर आहे का ही बरोबर आहे का ही स्पेलिंग बरोबर आहे? ग्रॅज्युएशन ही स्पेलिंग ही बरोबर आहे का ही बरोबर आहे का ही बरोबर आहे? हे आपण केव्हा सांगू शकतो? की जेव्हा हा शन केव्हा वापरतात याचे नियम काय आहेत, हा शन किंवा झन केव्हा वापरतात याचे नियम काय आहेत, आणि हा शन केव्हा वापरतात याचे नियम काय आहेत, हे ज्या दिवशी तुम्हाला मला कळून येईल विद्यार्थी मित्र, तर आपली स्पेलिंग कधीही चुकणार नाही। बघा, एकदा शिकलेली गोष्ट कधीही वाया जाऊ शकत नाही। आपण जर एकदा पाणी पिले तर आपल्याला पुन्हा तहान लागू शकते, आपण एकदा जेवण केले तर पुन्हा आपल्याला भूक लागू शकते, पण आपण कोणतीही एक नवीन गोष्ट शिकून घेतली तर ती आयुष्यभराची शिदोरी असते। लक्षात घ्या, राईट। तर एकदा शिका, आणि मी जे काही तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, मी तुम्हाला जे काही शिकवत आहे याची स्वतःच्या भाषेमध्ये एक नोट्स तयार करा। जर आपण नोट्स तयार केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर लक्ष द्या, शन केव्हा वापरतात, शन केव्हा वापरतात, आणि हा शन केव्हा वापरतात। तर याच्यामध्ये ही मॅजिशियनची स्पेलिंग शेवटची स्पेलिंग बरोबर होती, याच्यामध्ये ग्रॅज्युएशनची स्पेलिंग पहिली बरोबर आहे। मग कशी बरोबर आहे, त्याचे नियम काय आहेत ते सगळं सांगणार आहे मी तुम्हाला।
लक्षात घ्या. तर आता आपण पहिले या क्षणचा अभ्यास करणार आहोत. लक्षात घ्या, आपण पहिले या क्षणचा अभ्यास करणार आहोत. बघा मी काही शब्द लिहित आहे इथं. ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट. दुसरा शब्द लिहित आहे मी लोकेट, लोकेट. तिसरा शब्द लिहित आहे मी एज्युकेट. चौथा शब्द लिहित आहे मी वॅकेट. विकेट नाही हा, वॅकेट. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्र हो, आपण या क्षणचा अभ्यास करत आहोत. आता एकदा जर आपण शिकलो तर आपल्याला आयुष्यभर या क्षण विषयी आपल्याला समस्या येणार नाही. लक्ष द्या, ज्या मुख्य क्रियापदाच्या शेवटी, मुख्य क्रियापद म्हणतो मी कारण क्रियापदाची 4 रूप असतात. क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे इन्फिनिटिव्ह, क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे पास्ट फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. आपण मोबाईलच्या मदतीने किंवा आपल्याजवळ इंग्रजीचं जे काही रेफरन्स बुक असेल त्या रेफरन्स बुक मध्ये बघा V1 कुणाला म्हणतात, V2 कुणाला म्हणतात, V3 कुणाला म्हणतात आणि V4 कुणाला म्हणतात. काही काही पुस्तकांमध्ये V5 पण आहे की ज्या क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. हा लक्षात घ्या. तर ज्या क्रियापदाच्या मुख्य क्रियापद, आता हे मुख्य क्रियापद आहे ग्रॅज्युएट, लोकेट, एज्युकेट, व्हॅकेट, हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग या मुख्य क्रियापदाच्या, लक्षात घ्या बरं का, या मुख्य क्रियापदाच्या शेवटी जर एटी असेल, नियम काय म्हणतो, मुख्य क्रियापदाच्या शेवटी जर एटीई असेल तर या एटीय असणाऱ्या शब्दांना TION लागतो नवा शब्द बनवत असताना. मग बघा ग्रॅज्युएट आहे की नाही, तर आपण लिहिणार ग्रॅज्युएशन. आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा लोकेट आहे की नाही, तर लोकेशन. आपण जर रस्ता चुकलो तर आपण आपल्या मित्राला, नातेवाईकाला सांगतो की मोबाईलवर मला व्हॉट्सअपवरती लोकेशन पाठव. त्याच्यानंतर एज्युकेट, एज्युकेट पासून एज्युकेशन, राईट. त्याच्यानंतर व्हॅकेट, व्हॅकेट पासून व्हॅकेशन, व्हॅकेशन म्हणजे काय, सुट्या. मग त्या हिवाळी सुट्या असू शकतात, त्या उन्हाळी सुट्टी असू शकतात, त्या पावसाळी सुट्टी असू शकतात, पण अधिकतर आपण उन्हाळी सुट्टी एन्जॉय करतो, राईट. पुन्हा सांगतो, ज्या मुख्य क्रियापदाच्या शेवटी एटी असतो, ज्या मुख्य क्रियापदाच्या शेवटी एटी असतो तर त्या शब्दांपासून नवीन शब्द बनवत असताना TION वापरतात, SION वापरत नाही, CIAN वापरत नाही, फक्त TION वापरतात. आलं लक्षात. आपण TION चा अभ्यास करत आहोत. पुसू का, पुसत आहे, लक्षात घ्या. बरोबर. हा मराठीमध्ये आपल्यासाठी पहिलाच व्हिडिओ असू शकतो. बघा तुम्ही YouTube चॅनलवर बघा, फक्त याचे वरवर नॉलेज सांगितलेलं आहे बऱ्याच जणांनी, पण हा TION केव्हा वापरतात हे सांगितलेलं नाही, SION केव्हा वापरतात हे सांगितलेलं नाही, CIAN केव्हा वापरतात हे सांगितलेलं नाही, फक्त व्हिडिओ बनवलेला आहे, लक्षात घ्या. पण मी तुम्हाला नियमासहित एक्सप्लेन करत आहे कारण की आपला परमानंट नॉलेज भेटेल, कायमस्वरूपी नॉलेज भेटेल, चिरकाल नॉलेज भेटेल आपल्याला, आहे ना. बघा त्याच्यानंतर समजा मुख्य क्रियापदाच्या शेवटी, पुन्हा दुसरा नियम, आपण याचा अभ्यास करत आहोत. पहिल्यांदा याचा अभ्यास करणार, नंतर याचा अभ्यास करणार, नंतर याचा अभ्यास करणार. लक्षात घ्या, मुख्य क्रियापदाच्या शेवटी जर CT असेल, काय असेल, CT, हे 2 अक्षर असतील, हे 2 व्यंजन असतील, राईट, तर तेव्हा त्या शब्दाला नवीन शब्द तयार करण्यासाठी TION वापरतात. कसं बघू, बघा एफेक्ट आला की CT, बघा एफेक्ट. त्याच्यानंतर कलेक्ट, कलेक्ट, बघा आला की CT. त्याच्यानंतर ऍक्ट आला की CT, बघा. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आला की CT. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रो, ज्या शब्दाच्या शेवटी CT असेल तर त्या CT युक्त असणाऱ्या शब्दाला TION लावून नवीन शब्द तयार करतात, त्याला SION लावत नाही, त्याला CIAN लावत नाही.
मग आता अफेक्ट या शब्दापासून आपण कोणता शब्द तयार करू शकतो? अफेक्शन. आता अफेक्शन या शब्दाचा अर्थ होतो ममता, ममत्व. आई आपल्यावर प्रेम करते ना, त्याला ममत्व म्हणतो, प्रेम म्हणतो, आपण आपलेपणा म्हणतो. कलेक्ट म्हणजे काय? गोळा करणे. त्याच्यापासून नवीन शब्द काय? कलेक्शन. आपण कपड्याच्या दुकानावर जातो, राईट, तर तिथे लिहिलेलं असतं चाइल्ड वियर, राईट, क्लोथ्स, ऑल काइंड्स ऑफ क्लोथ कलेक्शन, म्हणजे सगळ्या प्रकारचे कपडे या ठिकाणी भेटतात. मग ते लेडीजचे असेल, जेंट्सचे असेल, लहान मुलांचे असेल, राईट. त्याच्यानंतर ऍक्ट, ऍक्ट म्हणजे कृती करणे, त्याच्यापासून नवीन शब्द ऍक्शन. आणि डायरेक्ट म्हणजे काय? दिशा, तर त्याच्यापासून नवीन शब्द डायरेक्शन. कुणी कुणी याला डिरेक्शन पण म्हणतात. हा, त्याचं खरं प्रोनाउन्सिएशन डिरेक्शनच आहे, लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्र, पहिला नियम काय सांगितला मी या क्षण पासून नवीन शब्द तयार करण्यासाठी, की ज्या शब्दाच्या शेवटी एटी असेल तर TION लावून नवीन शब्द तयार करा. ज्या शब्दाच्या शेवटी CT असेल तर TION लावून नवीन शब्द तयार करा. आलं लक्षात? बघा पुढे लक्ष द्या अजून, म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपण या क्षणचा अभ्यास करत आहोत. आजपासून तुम्हाला कुठं कोणता क्षण वापरायचा, हा वापरायचा का, हा वापरायचा का, तो वापरायचा, कधीही अडचण येणार नाही. त्याच्यानंतर बघा, समजा मुख्य क्रियापदाच्या शेवटी, लक्षात घ्या बरं का, मुख्य क्रियापदाच्या शेवटी जर IT असेल, IT म्हणजे याला इट म्हणू नका बरं का, IT असेल मुख्य क्रियापदाच्या शेवटी, तर तेव्हा त्या शब्दाला SION लावून नवीन शब्द तयार करतात. कसा? बघा, ऍडमिट, काय शब्द लिहिला मी? ऍडमिट. त्याच्यानंतर बघा परमिट, परमिट. त्याच्यानंतर बघा ओमिट, राईट. आलं लक्षात? म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी IT असेल, बघा IT, त्या शब्दाच्या शेवटी IT असल्यामुळे नवीन शब्द तयार करण्यासाठी तुम्ही SION वापरून नवीन शब्द तयार करू शकता. आलं लक्षात? त्या ठिकाणी TION वापरता येणार नाही. बघा मग ऍडमिट पासून काय शब्द आहे? मग तुम्ही लिहिणार ऍडमिशन. बघा, राईट. मग इथं डबल एस का आला त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे स्पेशल, हा, चिंता करू नका. त्याच्यानंतर परमिट, परमिशन, येते लक्षात? त्याच्यानंतर ओमिट, ओमिशन, राईट. म्हणजे मला काय म्हणायचे की ज्या शब्दाच्या शेवटी IT येतो, तर अशा IT युक्त शब्दांपासून नवीन शब्द तयार करत असताना तुम्ही SION वापरू शकता, TION वापरू शकत नाही, CIAN वापरू शकत नाही. उच्चार तिघांचा सारखा आहे. शन, शन, झण केव्हा होतो त्याचे पण उदाहरण घेणार, डोंट वरी. शन. मग मला सांगा, मी जर तुम्हाला नियमासहित एक्सप्लेन करत आहे तर तुमची चूक होऊ शकते का? हो, कधीच होऊ शकत नाही, क्योंकि आप भी किसी से कम नहीं है ना, खुद को कम मत समझना. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, नन्ही चींटी चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, ना अखरता है उसे कभी, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लक्षात घ्या, हे तुम्हाला समजलं असेल. पुढचा नियम सांगतो, लक्षात घ्या, शिकून घ्या माझ्याकडनं, की ज्या वेळेला, बरं का, लक्षात घ्या, लक्षात व्यवस्थित घ्या, की ज्या वेळेला एखाद्या मुख्य क्रियापदामध्ये, ज्या वेळेला एखाद्या मुख्य क्रियापदामध्ये शेवटी डबल एस असेल, काय असेल? डबल एस. मग डबल एस जर असला, तुम्ही असं वाचणार का? हो, स नाही. डबल एस असला तरी स म्हणा, डबल एल असेल एखाद्या शब्दामध्ये तर त्याला ल म्हणा, डबल एफ असेल तर फ म्हणा, डबल झेड असेल तर झ म्हणा, सिंगल. लक्षात घ्या. मग आता बघा काही शब्द घेतो मी. कन्फेस, कन्फेस, याच्यापासून नवीन शब्द तयार करायचे असेल तर आपण नवीन तयार करू शकतो कन्फेशन. आता कन्फेस म्हणजे काय?
एखादी गोष्ट आपण काही चुकीची केली असेल त्याची कबुली करणे, कबुली देणे. यस म्हणजे सॉरी माझ्याकडून झालं, कन्फेस, कबुली देणे. त्याच्यानंतर बघा दुसरा शब्द डिस्कस. डबल एस आहे की नाही बघा, त्याच्यापासून नवीन शब्द डिस्कशन. राईट, डिस्कशन. त्याच्यानंतर बघा अजून एक शब्द घेऊ आपण, एक्सप्रेस. एक्सप्रेशन. लक्षात घ्या, म्हणजे जर मुख्य, हे पण क्रियापद आहेत बरं का, जेव्हा मुख्य क्रियापदाच्या शेवटी डबल एस असेल तेव्हा त्या शब्दापासून नवीन शब्द तयार करत असताना SION वापरतात आणि त्या ठिकाणी कन्फेस, कन्फेशन म्हणजे शन हा उच्चार होतो. डिस्कस, डिस्कशन शन हा उच्चार होतो. एक्सप्रेस, एक्सप्रेशन शन हा उच्चार होतो. आर यू गेटिंग? समजतंय ना तुम्हाला? ओके. त्याच्यानंतर अजून एखादा शब्द घेऊ शकतो का आपण? चला ठीक आहे ना, पुसू का हे? यस. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो की ज्या शब्दाच्या शेवटी, लक्षात घ्या बरं का, ज्या शब्दाच्या शेवटी डी असेल, काय असेल? डीई, याला डे म्हणू नका. ज्या शब्दाच्या शेवटी डीई असेल तेव्हा त्या शब्दापासून नवीन शब्द तयार करत असताना या SION चा, लक्षात घ्या बरं का, ज्या शब्दाच्या शेवटी डी असेल तर डी युक्त असणाऱ्या शब्दांपासून नवीन शब्द तयार करत असताना जेव्हा आपण त्या शब्दाला SION जोडतो शेवटी, तेव्हा त्या शब्दाचा उच्चार शन न होता जन होतो. हा नियम व्हिडिओ पॉज करून आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, मी जे बोललो होते. हा बघू आपण काही उदाहरण. बघा, पहिला शब्द घेतला मी डिसाइड, डिसाइड. त्याच्यानंतर दुसरा शब्द घेऊ एक्सप्लोड, एक्सप्लोड. त्याच्यानंतर तिसरा शब्द घेऊ डिवाइड. आता या तीन शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं, या तिघ शब्दाच्या शेवटी काय आलेलं आहे? डी, डी, डी. मग या तीन शब्दांपासून जेव्हा तुम्ही नवीन शब्द तयार करणार याच्या मदतीने, राईट, तर याचा उच्चार शन न होता जन होणार आहे. कसं बघा, डिसाइड, डिसिजन. आलं लक्षात? याच्यापूर्वी आपण जे काही शब्द पाहिले त्याच्यामध्ये SION चे उच्चार काय होत होता? हो, शन. पण नियम काय लक्षात ठेवायचा, ज्या शब्दाच्या शेवटी डी आहे तर त्या शब्दापासून नवीन शब्द तयार करत असताना जन उच्चार होतो. आलं लक्षात? मग डिसाइड, डिसिजन. डिसाइड म्हणजे ठरविणे आणि डिसिजन म्हणजे काय? निर्णय घेणे. एक्सप्लोड, एक्सप्लोजन. बघा, एक्सप्लोड, एक्सप्लोजन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. त्याच्यानंतर डिवाइड, डिव्हिजन. डिवाइड म्हणजे काय? विभागणी करणे, हिस्से तयार करणे, विभागणी करणे, वाटा पाळणे. आणि दुसरा अर्थ होतो त्याचा भागाकार. भागाकार म्हणजे काय? समान वाटणी करणे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे, डिसाइड पासून डिसिजन, एक्सप्लोड पासून एक्सप्लोजन आणि डिवाइड पासून डिव्हिजन. तुम्ही अशा हजारो शब्द शोधा, राईट, आणि डी युक्त शब्द जर शोधले आणि त्याला जर शेवटी SION असेल किंवा तुम्ही जोडला, 100% त्याचा जन उच्चार होईल, शन होणार नाही. राईट. चला, पुसत आहे मी हे. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आपण इकडे लक्ष द्या बरं का. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की TION कुठं वापरतात त्याचे नियम मी तुम्हाला सांगितले. SION शन म्हणून कुठं वापरतात त्याचे नियम सांगितले. SION जन म्हणून केव्हा वापरतात तो नियम सांगितला. आता CIN म्हणजे शन कुठं वापरतात ते सांगतो. आणि याचा नियम एकदम सोपा आहे, याला डोकेदुखीची गरज नाही, नियम पाठ करण्याची किंवा नियम लक्षात ठेवण्याची गरज नाही. जे समाजसेवक असतात, लक्षात घ्या, समाजसेवक असतात किंवा व्यक्तीच्या अंगी एखादी कला असते, व्यक्तीच्या अंगी एखादा गुण असतो, व्यक्तीच्या अंगी एखादं कौशल्य असतं, तर असे कौशल्ययुक्त व्यक्ती, गुणवान व्यक्ती त्यांच्या नावाच्या शेवटी, त्यांच्या नावाच्या शेवटी नाही की
त्यांच्याशी संबंधित जो काही शब्द असतो त्या शब्दाच्या शेवटी CIAN वापरतात, शन या अर्थाने. कसं बघा, आता मॅजिशियन, आता हा मॅजिशियन काय असतोय? जादूगार. म्हणजे मॅजिशियन कोण जादू कोण दाखवतं? जनावरे दाखवतात का? प्राणी दाखवतात का? किडे दाखवतात का? मुंग्या दाखवतात का? नाही, व्यक्ती दाखवतो. मग ज्या व्यक्तीकडे जी कला असेल, ज्या व्यक्तीकडे जो गुण असेल, येते लक्षात, त्या व्यक्तीकडे जे काही टॅलेंट असेल ते टॅलेंटचं प्रेझेंटेशन करणारा, ते स्किल दाखवणारा, ते नॉलेज व्यक्त करणारा, किंवा त्याचा तो व्यवसाय असू शकतो किंवा बिझनेस असू शकतो, अशा शब्दांच्या संबंधित नवीन शब्द तयार करत असताना CIN शन म्हणून वापरतात. मग हा मॅजिशियन म्हणजे काय? जादूगर. पण बरेच जण याला चुकीचा शब्द वापरतात. मॅजिशियन, शियन नाही हा शब्द, लक्षात घ्या. CIAN म्हणजे शियन नाही, शन. बघा, शन याचा उच्चार काय करायचा? शन. याचं प्रोनाउन्सिएशन काय करायचं? शन. मग मॅजिशियन म्हणजे काय? जादूगार. दुसरा शब्द बघा, पॉलिटिशियन. पॉलिटिशियन म्हणजे काय? राजकारणी, म्हणजे नेते मंडळी सगळे, सरपंचापासून तर राष्ट्रपती पदापर्यंतचे जे सगळे लोक आहेत त्यांना पॉलिटिशियन म्हणतात. इलेक्ट्रिशियन, आपल्या घरी लाईट वगैरे गेली, वायर इकडे तिकडे झाली, बटनांचं बोर्ड इकडे तिकडे झालं, ती दुरुस्ती करणारा व्यक्ती म्हणजे इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन, राईट? समजतंय ना? म्हणजे मॅजिशियन, पॉलिटिशियन, इलेक्ट्रिशियन, येते लक्षात? तर अशा शब्दांच्या जोडीला आपण काय वापरू शकतो? शन वापरू शकतो. मग आपल्याला कळलं असेल की TION कुठं वापरतात, SION शन किंवा जन म्हणून कुठं वापरतात आणि CIAN कुठं वापरतात हे लक्षात आलं असेल. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकमेकांना शेअर करा, जेणेकरून तुमचं माझं सर्वांचं नॉलेज वाढेल. थँक्यू, धन्यवाद.